आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारतीय रेल्वेचा फर्स्ट क्लास AC कसा असतो. कारण की आज मी फर्स्ट ACने प्रवास करणार आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा प्रवास करतो आहे. म्हणजे माझं स्वप्न होतं की एकदा तरी आपण फर्स्ट ACने प्रवास करूया. कारण की याचं तिकीट आहे ना खूप असतं. म्हणजे याच्यात थोडेसे पैसे टाकले की आपण विमानाने प्रवास करू शकतो. इतकं याचं तिकीट असतं. जर स्लीपर क्लासचं जर तिकीट एक्झाम्पल 500 रुपये असेल तर याचं तिकीट डायरेक्ट 3,000 ते 4,000 रुपये असतं. तर इतकं तिकीट वर्थ इट आहे का? म्हणजे यामध्ये आपल्याला फॅसिलिटीज काय काय मिळतात तर ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि आतमध्ये काय काय सुविधा असतात, कुठले कुठले कोच असतात, त्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी यामध्ये काय गोष्टी असतात की इतकं याचं तिकीट असतं ते आपण बघणार आहोत. आणि या रेल्वेने आपण कुठे चाललो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पुढे धमाकेदार आपली एक ट्रॅव्हल सिरीज येणार आहे, त्याबद्दल मी घोषणा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हे बघा, आता एंटर केल्याच इथे असा दरवाजा असतो. म्हणजे नॉर्मली आपण बाकीच्या AC कोचमध्ये जातो तसाच दरवाजा असतो. फक्त इथे एंट्री केल्याच जसं की आपण बघतो इथे 2 सीट असतात आणि इकडे 4 किंवा 6 सीट असतात. म्हणजे थर्ड ACमध्ये इकडे 6 आणि इकडे 2 असे 8 असतात. आणि सेकंड ACमध्ये इकडे 4 आणि ह्या बाजूला 2 असे 6 असतात. पण फर्स्ट ACला तसं नसतं. फर्स्ट ACला नाही बघा, असं स्पेस असतो चालण्यासाठी. आणि दोन्ही बाजूला हे बघा, इकडे तर फक्त विंडोज आहे. इकडून तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता. आणि जसं आपण एंटर करतो तर इकडे ना रूम्स असतात, कॅबिन. आपली तर कपल कोच आहे, आपल्याला कपल कोच ॲलोकेट झालेली आहे. पण आपण आहे ना आता सगळ्यात आधी ना 4 जणांची कोच बघू. नंतर इथे पब्लिक येईल त्यामुळे दाखवता येणार नाही. तर हे बघा, इथे ही कॅबिन आहे. हे बघा, दरवाजा मी ओपन केलेला, असं स्लायडिंगचं डोअर असतं. आणि जसं आपण आतमध्ये एंटर करतो अशी असते कोच. तर हे बघा, इकडे 2 जणं झोपू शकता आणि या बाजूला 2 जणं. आणि असा एवढा मोठा हा रूम असतो. तर आता या फर्स्ट ACच्या फॅसिलिटीज काय आहे त्या मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, खूप मोठा स्पेस आहे. म्हणजे इथे 1 जण आरामशीर झोपू शकतो. त्यानंतर इथेसुद्धा आणि सेम या साईडलासुद्धा आहे. आणि हे बघा, वरती चढण्यासाठी इथे ना अशा पायऱ्या केलेल्या आहेत. तर याच्याद्वारे तुम्ही इथे वर चढू शकता. हे बघा, इथे बॉटल अडकवण्याचं होल्डर आहे. त्यानंतर इथे तुम्ही कपडे वगैरे, बॅग वगैरे अटकवू शकता. आणि AC वेंट आहे. आणि हे बघा, त्याचं कंट्रोल इथेच दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने AC कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे बघा, इथे ना लाईट आहे, ही सुद्धा तुम्ही बंद वगैरे करू शकता. इमर्जन्सी अलाराम आहे. त्यानंतर इथंसुद्धा बॅग वगैरे अटकवण्यासाठी आणि इथे पकडण्यासाठी हे आहे. आणि हे बघा, इथंसुद्धा पाणी अटकवण्याचं होल्डर दिलेलं आहे. इथंसुद्धा सेम शिडी वगैरे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे बघा ब्लँकेट देता. 4 ब्लँकेट, म्हणजे ह्याचं 4 जणांची म्हणून इथे 4 ब्लँकेट दिलेले आहे. हे बघा, ओके. आणि 4 उशा, हे बघा, इथे 1 2 आणि वरती. आणि त्यानंतर तुम्हाला देतात आथरण्यासाठी खाली बेडशीट. हे ना एकदम स्वच्छ धुतलेले असतात, पॅक होऊन येतात. आणि हे बघा, इथं टेबल आहे. इथं तुम्ही म्हणजे नाश्ता वगैरे, जेवण वगैरे करू शकता. डस्टबिन आहे. त्यानंतर खालीसुद्धा खूप स्पेस आहे. हे बघा, बॅग वगैरे ठेवण्यासाठी ना खालीसुद्धा स्पेस आहे. त्यानंतर इथे मिरर आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही तयारी वगैरे करू शकता बघून. आणि इकडे ना हे बघा, चार्जिंग होल्डर आहे. इथे मोबाईल, लॅपटॉप वगैरे तुम्ही चार्ज करू शकता. आणि इथे ना हे बघा, एक बेल दिलेली असते. ही बेल दाबून तुम्ही ना अटेंडरला आहे ना केव्हा पण बोलवू शकता. म्हणजे तुम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची असेल किंवा स्वच्छतेबद्दल काही सांगायचं असेल, काही कंप्लीट करायची असेल तर तुम्ही त्यांना बोलवू शकता. आणि त्याच्या शेजारीच इथे आहे ना हे बघा, चार्जिंगला लावून मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा हे दिलेलं आहे. त्यानंतर इथे हे बघा, ही छोटीशी लाईट आहे. ही लाईट दाबून तुम्ही अशी लावू शकता आणि तशीच बंद करू शकता. आणि जसं आपण कॅबिनच्या बाहेर येतो, हे बघा, इथेसुद्धा काही बटन्स कंट्रोल दिलेले आहे. म्हणजे इथल्या लाईटीसुद्धा तुम्ही बंद वगैरे करू शकता. इथेसुद्धा कर्टन आहे. तर चला आता मी तुम्हाला कपल कोच दाखवतो जो आपल्याला ॲलोकेट झालेला आहे. हे बघा, हा आहे आपला कपल कोच, ज्याला कुपे कोच म्हणतात. इथेसुद्धा आपल्याला हे बघा, आता आम्हाला 2 ब्लँकेट मिळालेले आहे कारण की आम्ही 2 जण आहोत. त्यानंतर 2 उशासुद्धा मिळाल्या आहेत. हे बघा, खाली 1, त्यानंतर 2. म्हणजे याच्यामध्ये ना 2 आणि 2 असे 4 जोड असतात. म्हणजे एक खाली आथरण्यासाठी, एक वरती, आणि त्यानंतर याच्या आतमधून अस्तर लावण्यासाठी, कारण की हे ना खूप टोचतं. त्यानंतर एक सेपरेट डस्टबिन आम्हाला इथेसुद्धा भेटलेली आहे. आणि मिरर आहे. त्यानंतर हे बघा, हा ट्रे आहे, याच्यावर तुम्ही काही ठेवू शकता. वरती खूप एवढे पैसे घेता पण तेवढी फॅसिलिटीजसुद्धा आहे. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर हे आहे, प्रायव्हसी. हे बघा, एकदा आपण हा दरवाजा लॉक केला, कर्टन लावला, त्यानंतर समोरचंसुद्धा
हे कर्टन लावलं की हा एक आपला प्रायव्हेट रूमच एक प्रकारे तयार होतो. म्हणजे ज्यांना प्रायव्हसी हवी असेल, जास्त दगदग नको आहे, एकदम सेफ प्रवास पाहिजे असेल तर, म्हणजे कपल वगैरे, तर त्यांच्यासाठी कुपे कोच तर जबरदस्तच आहे, त्यात नो डाऊट. पण हे कोच मिळणं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्हाला बुकिंग करताना पहिले प्रेफरन्स टाकावा लागतो कुपे कोचचा. त्यानंतर मग तुम्हाला ॲलोकेट ते TC ठरवतं तुम्हाला हे ॲलोकेट करायचं की नाही. तुमचा जर्नी बघतात ते, म्हणजे तुमचा जर्नी कुठून कुठपर्यंत आहे. जर तुमचा लाँग जर्नी असेल, त्यानंतर रात्रीचा प्रवास असेल, सोबत वाईफ असेल, तरच तुम्हाला कपल कोच मिळू शकतं. किंवा सिनियर सिटीजन जे खूपच वयस्कर कपल असेल त्यांना मिळतं. किंवा जर ट्रेनमध्ये म्हणजे फर्स्ट AC मध्ये जर कोणी VIP जर ट्रॅव्हल करत असेल VIP कोट्यातून, तर त्याला पहिलं प्रेफरन्स भेटतो. पण आमचं नशीब चांगलं होतं की सध्या तरी आम्हाला एक ॲलोकेट झालेलं आहे. आम्हाला म्हणजे काही रिक्वेस्ट करायची गरजच पडली नाही, ऑटोमॅटिक आम्हाला ते ॲलोकेट झालेलं आहे. त्यामुळे आता खरी मजा येणार आहे. म्हणजे माझं स्वप्न होतं फर्स्ट AC मध्ये आपण एकदा तरी प्रवास करावा लाईफमध्ये, आणि तेही कपल कोचमध्ये. तर ते आज पहिल्याच टप्प्यात आपलं पूर्ण झालेलं आहे. बऱ्याच जणांना पाहायचं असतं की कसं, म्हणजे भले जाणं होतं नाही होतं, पण कसं असतं फर्स्ट क्लास AC हे तरी बघायचं असतं. त्यामुळे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. तर चला आता या व्हिडिओचा इथेच आपण एंड करू, आणि लवकरच आता आपण पुढे खूप धमाकेदार ठिकाणी जाणार आहोत. कारण की आपण चाललेलो आहोत उत्तराखंडला, आणि तिथे आपण सगळ्यात टॉपचं जे हिल स्टेशन आहे तिथलं, जसं की नैनिताल, मसुरी, ते पूर्ण आपण कवर करणार आहोत. तर त्याची पूर्ण ट्रॅव्हल सिरीज येणार आहे, आणि माझ्यासोबत माझी वाईफ आहे. सो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते ठिकाणं कसे फिरायचे कमी खर्चामध्ये ते सांगणार आहे. त्याचबरोबर तिथले ठिकाणं पूर्णपणे दाखवणार आहे, त्याची माहिती देणार आहे. तुम्ही कसं स्टे करू शकता, कसं जाऊ शकता, सगळी डिटेल माहिती. जर तुम्ही फॅमिलीसोबत जात असाल, कपलसोबत जात असाल, तर तुम्ही कसं करू शकता, एकंदरीत बुक आयटिनरी कशी ठरवू शकता, हे सुद्धा मी तुम्हाला त्यात सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्ही ती सिरीज मिस नाही करणार. तर चला आता डायरेक्ट भेटूया आपण उत्तराखंडला. तोपर्यंत बाय बाय.